तर आता आपण मुलांना पाहणार आहोत कार्य आणि ऊर्जा या पाठाच्या माध्यमातून आपण सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर हे कोणत्या प्रकारचे आहेत ते बघण्याचा आता आपण प्रयत्न करूया. चला तर सुरुवात करूया मुलांना. आपल्याकडे इथे 4 टास्क आहेत: सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तर. त्याच्यातून सर्वात प्रथम आपण सरावाच्या मध्ये कोणते प्रश्न ते बघण्याचा प्रयत्न करूया. इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. या 2 ऑप्शनपैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नांना. इथे दिले आहे की पहिला प्रश्न आहे, जूल हे डॅश डॅश एकक आहे. मग जूल हे कसले एकक आहे? कार्याचे एकक आहे का ऊर्जेचे एकक आहे? तर यापैकी मुलांना जे आपलं योग्य तर आपण पाहिलं की पाठ शिकवत असताना जे जूल आहे ते मुलांना कार्याचे एकक आहे आणि म्हणून इथे आपण करेक्ट आन्सरवर क्लिक केलं आहे. हे ऊर्जेचं एकक नसून हे कसलं एकक आहे? कार्याचं एकक आहे. याच्यावर आपण करेक्ट आन्सर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शक्ती म्हणजे डॅश डॅश होय. शक्ती म्हणजेच काय आहे? आपण शक्ती काय दाखवते? कार्यासाठी लागणारे ऊर्जेचे हे प्रमाण आहे का कार्य जलद होणारे हे प्रमाण आहे? आता 2 गोष्टींमध्ये फरक आहे. शक्ती म्हणजे जसं आपण बोलू शकतो की पॉवर आहे. मग पॉवर म्हणजेच काय आहे की कार्यासाठी लागणारे ऊर्जेचं प्रमाण आहे. म्हणजे ज्याच्यापासून ऊर्जा निर्माण होण्याचं प्रमाण आहे का? तर कार्य जलद होण्याचं प्रमाण आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे शक्ती म्हणजे कार्य जलद होण्याचे प्रमाण आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर उत्तर क्लिक केलं आहे. ते कार्याचे ऊर्जेचे प्रमाण नाही आहे तर कार्य जलद होण्याचे ते प्रमाण आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य डॅश डॅश बलामुळे घडून येते. कोणत्या ऋण कार्य बलामुळे घडून येते आहे? मग इथे तुम्हाला दिले 2 ऑप्शन, गुरुत्वीय बलामुळे का घर्षण बलामुळे. जर एखादी जी वस्तू उचलत असताना, एखादी तुम्ही वस्तू उचलली किंवा ओढत असताना त्याचे ऋण कार्य कोणत्या बलामुळे होत आहे? मग त्यांनी सांगितले गुरुत्वीय बल का घर्षण बल. तर साहजिकच आहे की आपले हे जे करेक्ट आन्सर असणार आहे गुरुत्वीय बलामुळे ते कार्य घडून येत आहे. बल हे कार्य घडत आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या डॅश डॅश कारणीभूत आहे. आता एखादी जी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडणार मग ही कोणत्या कारणीभूत आहे? गुरुत्वाकर्षण आहे का गतीज ऊर्जा आहे? तर यापैकी देखील आपलं जे योग्य उत्तर आहे, जर एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडल्यास म्हणजेच काय काय की पृथ्वीचा जो गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे, पृथ्वी हर एक वस्तू आपल्याकडे आकर्षित करते. म्हणजेच हा कोणता नियम आहे? गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे आणि म्हणून हाच नियम आपल्या इथे जे योग्य आन्सर आहे, योग्य करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर आपण मुलांना क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी डॅश डॅश हे एकक प्रचलित आहे. कोणते एकक प्रचलित आहे? मग 2 ऑप्शन आहे, अश्वशक्ती आहे का वॅट आहे? तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी कोणतं वापरलं जातात? अश्वशक्ती वापरल्या जातात आणि म्हणून हे आपलं अश्वशक्ती वापरले जातात. हे आपलं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. जर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास, जर एखादी जी गतिमान वस्तू आहे तिचे वस्तूचे वस्तुमान जर असेल तर ते दुप्पट केल्यास त्या वस्तूची गतीची ऊर्जा ही डॅश डॅश असणार. मग त्यातली जी गतीची ऊर्जा ही किती असणार आहे? निम्मी असणार आहे का दुप्पट असणार आहे? कळालं बोलण्याचा अर्थ की जर एखादी जी गतिमान वस्तू आहे, जर एखादा बॉल आहे आणि जर तो फेकला आहे म्हणजे फेकायचं त्याचे वस्तुमान जर दुप्पट असेल तर त्या वस्तूची गतीज ऊर्जा, तर मुळात अगोदर त्या वस्तूची गतीज ऊर्जा कशी असणार आहे? निम्मी असणार आहे का दुप्पट असणार आहे? तर आपलं जे उत्तर आहे की गतीची जी ऊर्जा असणार आहे ती निम्मी असणार आहे आणि मग दुप्पट असू शकत नाही कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी स्थितिक ऊर्जा निर्माण झालेली असते आणि नंतर त्या वस्तूला गतिमान केल्यानंतर त्याची ऊर्जा ही वाढत जाते. पण अगोदर ती कशी असते? स्थितिक बदलामध्ये असते आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे गतीज ऊर्जा ही निम्मी होणार आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपण वापरतो या इस्त्री या उपकरणात विद्युत ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश या ऊर्जेत होते. मग कोणत्या ऊर्जेत होते? उष्णता ऊर्जेत होते का प्रकाश ऊर्जेमध्ये होते? तर यामध्ये आपलं उत्तर आहे, आपण जे वापरतो ती इस्त्री या उपकरणाचे विद्युत ऊर्जेचे जे रूपांतर आहे ते उष्णता या ऊर्जेमध्ये होत असते आणि म्हणून जे आपले ते योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वस्तूवर घडून येणारे कार्य हे डॅश डॅशवर अवलंबून आहे. आता
आता वस्तूवर घडून येणारे कार्य कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे? प्रकाशावर अवलंबून आहे का उष्णतावर अवलंबून आहे? तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे वस्तूवर जे घडून येणारे जे कार्य आहे ते मुलांनो उष्णतावर अवलंबून आहे, प्रकाशावर अवलंबून होत नाही. कारण जी वस्तूवर घडून येणारे कार्य कशावर आहे? ती उष्णता घडून आणत असते ना. त्याच्यामध्ये इस्त्री आहे, त्या इस्त्रीवरती ते कार्य घडून येत आहे, म्हणजेच उष्णता निर्माण होत आहे आणि म्हणून ते प्रकाशावर होत नाही. आपलं योग्य उत्तर असणारे वस्तूवर घडून येणारे जे कार्य आहे ते उष्णतेवर अवलंबून आहे आणि म्हणून आपण इथे क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक अश्वशक्ती बरोबर डॅश वॅट. आता हा जो आपल्याला क्वेश्चन आहे हा आपल्याला पाठाच्या दरम्यान आलेला नाहीये, मग तरी देखील आपण याचं उत्तर सांगणार. 2 डबल ऑप्शन आहेत, 1000 आहे आणि 746 आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे एक अश्वशक्ती बरोबर किती असणार आहे? आपलं उत्तर 746 म्हणजे 746 वॅट हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, गतिज ऊर्जा व स्थितीची ऊर्जा हे डॅश डॅश प्रकार आहे. मग गतिज ऊर्जा स्थितीची ऊर्जा हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे? मग तुम्हाला 2 इथे पर्याय दिले आहेत. यांत्रिक ऊर्जेचे उदाहरणं आहेत, काही विद्युत ऊर्जेचे उदाहरणं आहेत. तर मुलांना यापैकी आपण सुरुवातीच्या पाठालाच मी तुम्हाला सांगितले होते की जे यांत्रिक ऊर्जेचे 2 रूप आहेत ती कोणती आहेत? गतिज ऊर्जा आणि स्थितीची ऊर्जा आहे. म्हणून जे आपले इथे करेक्ट असणार आहे विद्युत ऊर्जा हे आन्सर असणार नाही आहे. आपलं जे करेक्ट आन्सर आहे मुलांना ते असणार आहे यांत्रिक ऊर्जा हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सरावाच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तर इथे घेतलेली आहेत. आता मात्र आपण खेळाच्या माध्यमातून कोणती प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. खेळाच्या माध्यमातून कोणती प्रश्न? चला आता सुरुवात करूया. आपल्या टास्कला इथे बघा खूप सारे खेळाचे गेम्स आहेत, पण त्यापैकी आपण मुलांना आज क्रिकेटचा गेम घेणार आहोत आणि ते खेळाच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. तिथे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत, ते एक प्रश्न आहे आणि 4 ऑप्शन असणार आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे. चला आता सुरुवात करूया. आपल्या पहिल्या प्रश्नाला इथे दिलं आहे, दिवाळीतील फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जेचे डॅश डॅश या ऊर्जेमध्ये रूपांतर होते. आपला पहिला प्रश्न आहे. आता त्यांनी सांगितलं की दिवाळीमध्ये जेव्हा तुम्ही फटाके उडवता त्यामुळे त्यातील जे रासायनिक जे ऊर्जा अशा आहे त्याच्या डॅश डॅश या ऊर्जेमध्ये रूपांतर होते. मग कोणत्या कोणत्या घटकामध्ये रूपांतर होते? मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत बघा, आपण वाचणार आहोत. पहिला आहे ध्वनी, दुसरा आहे उष्णता, तिसरा आहे प्रकाश आणि चौथा आहे वरील सर्व. मग ज्यावेळेस तुम्ही फटाके उडवता मग त्यावेळी जी रासायनिक जी अभिक्रिया होते किंवा रासायनिक जी ऊर्जा निर्माण होते मग ती कशात होते? ध्वनीत होते, उष्णतेत होते, प्रकाशात होते, काही वरील सर्व आहे? तर साहजिकच आपले जे सर्व ऑप्शन्स दिले आहेत ते सर्व आहे की ज्यावेळेस तुम्ही फटाके उडवता त्यावेळेस आवाज येतो म्हणजेच काय झाला? ध्वनी आलं. त्याच्यातून आग निघते म्हणजेच उष्णता निघते, म्हणजे हे करेक्ट आलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यातून आपल्याला लाईट निर्माण होतो म्हणजेच काय होत आहे? प्रकाश होत आहे. म्हणजेच आपलं जे करेक्ट आन्सर आहे वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे याच्यातून फक्त ध्वनी निर्माण होत नाही, फक्त उष्णता निर्माण होत नाही, फक्त प्रकाश निर्माण होत नाही, तर यापैकी आपले तिन्ही जे ऑप्शन्स आहेत ते निर्माण होतात आणि म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे दिवाळीतील फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जेचे वरील सर्व या ऊर्जेमध्ये रूपांतर होते आणि म्हणून आपण इथे जो करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्यूल व अर्ग ही डॅश डॅशची एकक आहे. मग एकक कसलं आहे? ज्यूल आणि अर्गचं एकक कोणतं आहे? मग तुम्हाला पुन्हा 4 ऑप्शन आहे, कार्य आहे, शक्ती आहे, बल आहे आणि विस्थापन आहे. मग यापैकी आपले योग्य उत्तर काय असणार आहे की ज्यूल आणि अर्ग हे विस्थापनाचं नाही, बलाचं नाही, शक्तीचं नाही, तर आपलं जे योग्य उत्तर आहे ज्यूल आणि अर्ग हे कार्याचं एकक आहे आणि म्हणून जो आपलं इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उंचावर साठवलेल्या पाण्यामध्ये जे उंचावर पाणी साठवलं असतं, म्हणजे उंचावर पाणी कुठे साठवलं असतं की ज्या ठिकाणी पाण्याची जी टाकी असते ती उंचावर पाणी साठवली जाते की नाही, मग त्या टाकीमध्ये डॅश डॅश ऊर्जा सामावली आहे. मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा म्हणजे एनर्जी आहे? मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स आहेत, स्थितीज आहे, जल आहे, गतिज आहे आणि विद्युत आहे. आता बघा इथे विद्युत म्हणजे जे इलेक्ट्रिक आहे, गतिज म्हणजे जी गतिमान वस्तू असणार जी गतिज ऊर्जा, जल म्हणजे काय आहे? पाणी आहे, जलाचा मिनिंग काय आहे? पाणी आहे. स्थितीची म्हणजे स्थितिक ऊर्जा आहे. तर यापैकी आपलं एक उत्तर आहे उंचावर जे साठवलेले पाणी आहे त्याच्यामध्ये देखील स्थितीची ऊर्जा ही सामावलेली असते आणि म्हणून जे आपले योग्य उत्तर आहे त्याच्यावरती मुलांना आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शक्ती म्हणजे डॅश डॅश. शक्ती म्हणजे काय आहे? तर तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, वेळेचे प्रमाण आहे शक्ती म्हणजे, कार्य जलद होण्याचे प्रमाण आहे, त्याचप्रमाणे कार्य मंद होण्याचे प्रमाण आहे,
का कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण आहे. कोणत्या गोष्टीचे प्रमाण आहे? शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे पॉवर, बरोबर. मग वेळेचं प्रमाण असू शकतं का? त्यामुळे उत्तर चुकीचं आहे. कार्य मंद होण्याचे प्रमाण असू शकतं का? तर हे तर पूर्ण ऑपोजिट आहे. शक्ती म्हणजेच काय की काम वाढत आहे ना, कमी कमी होत आहे का? म्हणजे कार्य मंद होण्याचे प्रमाण हे असूच शकत नाही. त्याच्यामुळे हे देखील ऑप्शन रॉंग आहे. तिसरं आहे कार्यासाठी लागणारे ऊर्जाचे प्रमाण. त्या कार्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे त्याचं प्रमाण असू शकतं. तर हे उत्तर नाही. तर आपलं जे योग्य उत्तर आहे कार्य जलद होण्याचे प्रमाण म्हणजेच काय असणार आहे? शक्ती असणार आहे. आणि म्हणून जे आपली इथं करेक्ट आन्सर आहे त्या करेक्ट आन्सरवर आपण इथे क्लिक करणार आहोत. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास त्यास तिची एकूण ऊर्जा, एखादी जी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्या मग त्याची जी एकूण ऊर्जा ही कशी असते? मग कमी होते, वाढते, स्थिर होते का सुरुवातीला वाढते व नंतर कमी होते? तर या चारपैकी आपले योग्य उत्तर काय असणार आहे की एखादी वस्तू, समजा एखादा बॉल आहे, पेन आहे की एखादी वही पुस्तक आहे, ते जमिनीवर मुक्तपणे पडत आहे म्हणजे तिची एकूण ऊर्जा मग किती असणार आहे? ती कमी होणार आहे, ती वाढणार आहे का ती स्थिर होणार आहे का ती सुरुवातीस वाढते व नंतर ती कमी होते? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे सुरुवातीस ती वाढते व नंतर ती कमी होते गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार. आणि म्हणून जे आपले ते योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना डॅश डॅश बलाचे परिणामे ही सारखी असतात. मग कोणत्या बलाची परिणामे सारखी असतात? घर्षण बल, गुरुत्वीय बल, क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले का ऊर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल? तर या चारपैकी आपले योग्य उत्तर आहे मुलांनो, एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावर ओढत असताना क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बलाची परिणामे ही सारखी असतात. म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा ही डॅश डॅश व्हावी लागते. जर एखादं कार्य जर करायचं असेल तर घडून येण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्यासाठी कशाची आवश्यकता आहे? काय होणं गरजेचं आहे? मग स्थानांतरित होणं गरजेचं आहे, नष्ट होणं गरजेचं आहे, अभिसारित होणं गरजेचं आहे का रूपांतरित होणं गरजेचं आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर, जर कार्य घडून यायचं असेल तर आपल्याला मुलांनो ते जी ऊर्जा आहे ती रूपांतरित होणं गरजेचं आहे, नाही ते स्थानांतरित होणं गरजेचं, नष्ट होणं तर अजिबात नाही, अभिसारित पण नाही. तर आपलं जे योग्य उत्तर आहे की कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा ही रूपांतरित व्हावी लागते, आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा ही एकच असते, बघा इथे काय दिलेलं आहे नीट समजून घ्यायचं. इथे दिलं आहे की ज्या वेळेस बलाची आणि विस्थापनाची दिशा ही एकच असते त्यावेळेस त्या बलाने केलेले जे कार्य आहे त्याला डॅश डॅश म्हणतात. मग त्यावेळेस जे बलाने जे कार्य करतात त्यावेळेस त्याला काय म्हटलं आहे? शून्य कार्य म्हणणार, यांत्रिक कार्य म्हणणार, धन कार्य म्हणणार का ऋण कार्य म्हणणार? मग आपण नियम वाचलेला आहे की ज्यावेळेस बल आणि ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा ही एकच असते त्यावेळेस ते कार्य कसं होत आहे? धन होत आहे. ज्यावेळेस बलाची आणि विस्थापनाची विरुद्ध दिशेने कार्य होत आहे त्यावेळेस ऋण कार्य होत आहे. मग आपण शिकलेलो आहोत. आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर असणार आहे, ज्यावेळेस बलाची विस्थापनाची दिशा एकच असते त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य हे धन कार्य असणार आहे. आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर मुलांना आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही डॅश डॅश एककात मोजली जाते. मग घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज कोणत्या याच्यामध्ये मोजली जाते? वापरली जाणारी वीज ही कोणत्या या एककात मोजतात? युनिटमध्ये मोजतात, वॅटमध्ये मोजतात, जूलमध्ये मोजतात का अश्वशक्तीमध्ये मोजतात? तर हे जे आपलं प्रकरण आहे हे झालेलं आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्याला ऑप्शनची गरजच नाही की घरगुती जी वापरली जाणारी जी वीज आहे त्याचं जे युनिट जे एकक आहे ते कशात मोजले जात आहे? ते युनिटमध्ये मोजले जात आहे, वॅटमध्ये मोजलं जात नाही, नाही जूलमध्ये, नाही अर्कमध्ये, नाही अश्वशक्तीमध्ये. तर त्यासाठी आपले योग्य उत्तर आहे युनिट. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते तेव्हा तुम्ही डॅश डॅश असता. जेव्हा तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा असते ती स्थिर असते, म्हणजे ती ऊर्जा कमीत कमी असते तेव्हा तुम्ही डॅश डॅश असता. मग जेव्हा तुमच्या शरीरातली ऊर्जा ही स्थितीज असते त्यावेळेस तुमची जी सिच्युएशन आहे बॉडीची ती कशी असते? मग तुम्ही खुर्चीवर बसलेले असतात, तुम्ही जमिनीवर झोपलेले असतात, तुम्ही जमिनीवर बसलेले असतात का तुम्ही जमिनीवर उभे असतात? तर हे तुम्हाला चार
पोझिशन दिलेले आहे, स्थिती दिलेली आहे तुमची, की जर तुमच्या शरीराची स्थितीची ऊर्जा ही कमीत कमी असते तेव्हा तुमची पोझिशन कशी असते असं त्यांनी विचारलं आहे. मग तुम्ही खुर्चीवर आहात का, मग तुम्ही झोपलेल्या अवस्थेत आहात का, त्या तुम्ही जमिनीवर बसलेत का, तुम्ही जमिनीवर उभे आहात, हे 4 ऑप्शन आहेत. मग यापैकी आपले योग्य उत्तर आहे तुमच्या शरीराची स्थितीची ऊर्जा जर कमीत कमी असते तेव्हा तुम्ही जमिनीवर झोपलेले असता, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आणि म्हणून आपण इथे करेक्ट आन्सरवर क्लिक केलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे सराव आणि खेळाच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे घेतलेली आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे तुम्हाला पुन्हा खेळाच्या सारखे 4 इथे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि यापैकी आपला एक करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर सुरुवात करू आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपण पाहणार आहोत तुमच्या शरीराची स्थितीची ऊर्जा कमीत कमी असते तेव्हा तुम्ही डायटाचे असतात. काय कसे असतात? खुर्चीवर बसलेले, जमिनीवर बसलेले, जमिनीवर झोपलेले का जमिनीवर उभे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे तुम्ही जमिनीवर झोपलेले असाल, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा ही कशी असते? मग तुम्हाला 4 पर्याय. एखादी वस्तू आहे ती जमिनीवर मुक्तपणे पडली आहे, पेन, पेन्सिल, रबर, वही, काय कोणती एखादी ऊर्जा असेल, मग त्यावेळेस ती पडते तेव्हा तिची एकूण जी ऊर्जा कशी असते मुलांना? मग तिची ऊर्जा कमी होते, स्थिर होते, वाढते का सुरुवातीस वाढते व नंतर कमी होते? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे सुरुवातीस ती वाढते व नंतर ती कमी होते, हे आपलं इथं योग्य आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा डॅश व्हावी लागते. जर एखादं कार्य घडून यायचं असेल तर ऊर्जा कशी लागणार आहे? ती स्थानांतरित व्हावं लागणार आहे, ती अभिसारित होणार आहे का ती नष्ट होणार आहे का ती रूपांतरित होणार आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे ती रूपांतरित होणार आहे, हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे जूल व अर्ग हे डॅशचे एकक आहे. व जूल व अर्ग हे कसले एकक आहे? कार्याचं, बलाचं, शक्तीचं का विस्थापनाचं? कार्य, बल, शक्ती आणि विस्थापन आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की जे जूल आणि अर्ग हे कार्याची एकक आहे आणि म्हणून आपण इथे योग्य आन्सरवर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दिवाळीतील फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जेचे डॅश या ऊर्जेमध्ये रूपांतर होते. आता दिवाळीमध्ये असलेले जे फटाके आहेत त्याचे रासायनिक अभिक्रिया होऊन किंवा रासायनिक ऊर्जेचे कोणत्या गोष्टीमध्ये रूपांतर होत आहे? म्हणजे तुम्हाला ध्वनी आहे, उष्णता आहे, प्रकाश आहे का वरील सर्व आहे? तर साहजिकच आहे मुलांनो की आपल्या जेव्हा इकडेच फटाके फुटले जातात त्यावेळेस त्याच्यातून आपल्याला आवाज ऐकायला येतो, त्याच्यातून आपल्याला प्रकाश दिसतो आणि त्याच्यातून आपल्याला उष्णता देखील दिसत असते. म्हणून वरील सर्व हे आपल्याला प्रकार आढळतात. म्हणून दिवाळीतील फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जेचे ध्वनी, उष्णता आणि प्रकाश या ऊर्जेमध्ये त्याचे रूपांतर होते, हे आपले इथं करेक्ट आहे आणि म्हणून वरील सर्व हा आपला ऑप्शन असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावर ओढत असताना डॅश बलाची परिणामे ही सारखी असते. कोणत्या बलाची परिणामे सारखी असतात? मग तो बल ऑप्शन आहे घर्षण बल, सेकंड क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले, थर्ड आहे गुरुत्वीय बल आणि फोर्थ आहे ऊर्ध्वगामी दिशेने असलेली ही प्रतिक्रिया आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांनो एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावर ओढत असताना ती क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेल्या बलाची परिणामे ही सारखी असतात, हे आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथं योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी जी वीज आहे ही डॅशची एककात मोजतात. म्हणजे आता याचं उत्तर हा तुम्हालाही माहीत आहे तरी आपण ऑप्शन वाचणार आहोत. युनिट आहे, ज्यूल आहे, वॅट आहे आणि अश्वशक्ती आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे की जी घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी जी वीज आहे तिचं आपण युनिटमध्ये आपण ते मोजली जातात. युनिट हे त्याचं एकक आहे आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा ही एकच असते त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य, त्यावेळेच्या बलाने केलेलं कार्य हे कसं असतं? मग धन आहे, ऋण आहे, यांत्रिक आहे, कशा प्रकारचं आहे? बघा शून्य कार्य, धन कार्य, यांत्रिक कार्य की ऋण कार्य आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे की ज्यावेळेस बल आणि बलाचे विस्थापन जेव्हा एकच दिशेने होत असते किंवा एकच असते त्यावेळेस त्याचे जे कार्य बलाचे कार्य असतं त्यावेळेस ते धन कार्य असते, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उंचावर साठवलेल्या पाण्यामध्ये डॅश डॅश ऊर्जा सामावली आहे. जी उंचावर पाणी साठवले मग त्याच्यामध्ये ऊर्जा ही कशा प्रकारची आहे? स्थितीज आहे, गतीज आहे, जल आहे किंवा विद्युत आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे जे उंचावर साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज प्रकारची ऊर्जा ही साठवलेली असते. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शक्ती म्हणजे डॅश डॅश. आता शक्ती म्हणजे काय आहे? म्हणजे बघा त्यांनी ते दिलेलं आहे. मग तुम्हाला 4 पर्याय आहेत, त्या 4 पर्याय आपण वाचणार आहोत. इथे दिले वेळेचे प्रमाण, कार्य मंद होण्याचे प्रमाण, कार्य जलद होण्याचे प्रमाण का कार्यासाठी लागणारा ऊर्जेचे प्रमाण. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर इथे काय असणार आहे की शक्ती म्हणजेच काय आहे? कार्य जलद होण्याचे प्रमाण. हे आपलं इथं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपले इथे सगळेचे सगळे प्रश्न उत्तर हे झालेले आहेत. आपण 10चे 10 प्रश्न इथे सोडवलेले आहेत. आता आपण मुलांना पाहणार आहोत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून घेतलेले प्रश्नोत्तर ही कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नोत्तराच्या या टास्कला. आपल्याला याच्यामध्ये काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. मग ते कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. आता इथे जो पहिला प्रश्न आहे आपण पाहणार इथे दिला आहे की शास्त्रीयदृष्ट्या कार्य झाले असे कधी म्हणता येते? शास्त्रीयदृष्ट्या कार्य झाले असं आपण कधी म्हणणार की एखाद्या वस्तूला जर बल लावून ती क्रिया पूर्ण झाली की बलाचे जेव्हा विस्थापन झाले तेव्हा शास्त्रीयदृष्ट्या कार्य पूर्ण झाले असे तेव्हा म्हणता येते. बघा आपण दिले की एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केलं असतं त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले किंवा झाले आहे असे त्यावेळेस आपण काय म्हणत आहोत? त्याला कार्य झाले असे म्हणणार आहोत. अगदी साधं सरळ आणि सोपं उत्तर आहे, कठीण असं काहीच नाही की कार्य झाले असे शास्त्रीयदृष्ट्या कधी म्हणणार आहोत की एखाद्या वस्तूवर जर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत? कार्य घडून आले असे आपण म्हणणार आहोत. आपला सेकंड क्वेश्चन आहे, कार्य काढण्याचे सूत्र लिहून त्याच्या एककाविषयी माहिती लिहा. आता कार्य काढण्याचे सूत्र काय? कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन आहे. मग त्याचं SI पद्धतीमध्ये देखील बघा आपण पाहिलेलं आहे की एकक आहे, मग ते न्यूटनमध्ये आणि M मध्ये दिलेलं आहे. बघा कार्य काढण्याचे जे सूत्र आहे ते कार्य बरोबर, इथे मुलांना थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, थोडी समजून घ्या. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन ही आपले सूत्र आहे. बघा कार्य काढण्याचे सूत्र कोणते आहे? कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन हे सूत्र आहे. मग त्याचं SI पद्धतीत बलाचे एकक काय आहे? न्यूटन आहे. मग विस्थापनाचे एकक मीटर आहे. बघा SI पद्धतीमध्ये बलाचे जे एकक आहे ते कोण आहे? न्यूटन आहे. आणि त्याचप्रमाणे जे विस्थापनाचे एकक मीटर M आहे, म्हणून कार्याचे एकक न्यूटन मायनस मीटर आहे. याला जोल असे म्हणतात. न्यूटन मायनस मीटर म्हणजे काय? जोल असे म्हणतात. तर डाइन सेंटीमीटर आहे, यालाच काय म्हणणार? अर्ग म्हणणार. डाइन आणि मायनस सेंटीमीटर याला काय म्हणणार आहेत? अर्ग म्हणणार. आणि जोल आणि अर्ग याचा अर्थ कळाला आहे मुलांनो की जर त्यांनी सांगितले कार्य काढण्याचे सूत्र लिहा, आपण ते काढलेले आहे. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन म्हणजेच काय? कार्याचं सूत्र आहे. मग ते SI पद्धतीमध्ये न्यूटन म्हणजे N आहे आणि विस्थापन म्हणजेच M आहे. म्हणजे न्यूटन मायनस विस्थापन म्हणजे बघा ना, न्यूटन मायनस काय आहे इथे? M आहे, म्हणजेच मीटर आहे. म्हणजेच हे काय झालं आहे? कार्याचे एकक कोणते आहे? न्यूटन मायनस मीटर म्हणजे हे काय झालं आहे? ज्यूल झाले आहे. तर डाइन मायनस सेंटीमीटर हे काय झालेलं आहे? अर्ग झालेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना मी इथे तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे की इथे ऊर्जेची विविध रूपे लिहा. त्याच्यानंतर की ऊर्जेची विविध रूपे ही कोणकोणती आहेत? मग आपण पाहिले की ऊर्जेची ही विविध रूपे आहेत. आपण पाहिले की जी विद्युत ऊर्जा आहे, त्यात म्हणजे रासायनिक ऊर्जा आहे, अणु ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे, प्रकाशी ऊर्जा आहे, उष्णता ऊर्जा आहे. तर ही ऊर्जेची आपण पाहणार आहोत. ऊर्जा ही विविध रूपात आपल्याला आढळत असते. ती यांत्रिक ऊर्जा आहे, उष्णता ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आहे, ध्वनी ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे, चुंबकीय रासायनिक ऊर्जा आहे, अणु ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे. अशा प्रकारे आपण हे सर्व ऊर्जेचे रूप पाहिले की यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, विद्युत ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, सौर ऊर्जा, अणु ऊर्जा, विद्युत चुंबकीय ऊर्जा. तर हे सर्व विविध ऊर्जेचे विविध प्रकार आहेत. त्या प्रकारे विविध रूपात आपल्याला ही ऊर्जा आढळत असते. हे आपल्या इथे आन्सर आपण दिलेलं आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य हे शून्य असते, की जेव्हा वर्तुळाकार गतीत जेव्हा एखादी वस्तू फिरत असते तेव्हा ती लंबरूपाकार आकाराने जेव्हा फिरत असते आणि म्हणून तिचे जे कार्य आहे ते कसे असते, शून्य असते. बघितले की वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या विस्थापनाची दिशा ही बल लावलेल्या दिशेने लंबरूप असते. बघा आता त्याने काय सांगितले की जेव्हा वर्तुळाकार गती जेव्हा फिरत असल्यास तिचे काय होत आहे, ती विस्थापनाची दिशा ही बल लावलेल्या दिशेस लंबरूप असते. म्हणजे चौकोबरोबर 90 अंश वेळेस बलाने केलेलं मग त्यावेळेस जे कार्य आहे ते कसं आहे, शून्य आहे. बघा इथे दिले आहे की कार्य कसं आहे, शून्य आहे. आणि म्हणून वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य कसे असणार आहे, साहजिकच शून्य असणार आहे. त्याचे कारण जेव्हा वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूची दिशा ही बल लावलेल्या दिशेशी लंबरूप असल्यामुळे मुलांनो की बलाने केलेले हे कार्य कसं आहे, शून्य आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा याच्यामध्ये काय सांगायचं, आपल्याला फरक सांगायचा आहे. मग गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, मग हे कसली उदाहरणं आहेत, ही यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पडतात. गतिज ऊर्जा आहे, स्थितीज ऊर्जा. म्हणजे ज्या वस्तू गतिमान आहेत त्यांना आपण गतिज ऊर्जा म्हणतात, ज्या वस्तू आणि त्यामुळे त्याचं जे गतिज ऊर्जा आहे त्याचं जे सूत्र आहे ते देखील आपण दिलं ना, K.E बरोबर आहे 1/2/mv वर्ग. त्याचप्रमाणे ते बघा इथे दिलं आहे, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय म्हणणार आहोत, गतिज ऊर्जा. आणि त्याचं हे सूत्र आहे. त्याचप्रमाणे स्थितीज ऊर्जा म्हणजे काय आहे की पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात साठवली गेलेली जी ऊर्जा आहे, त्यात जी ऊर्जा साठवलेली किंवा सामावलेली गेली तिला आपण काय म्हणणार आहोत, स्थितीज ऊर्जा. मग तिचं जे एकक आहे P.E बरोबर mgh हे आपलं त्याचं काय असणार आहे, सूत्र असणार आहे. अशा प्रकारचे प्रत्येकी 2-2 उदाहरणं इथे दिलेली आहेत. फरक स्पष्ट करण्यामध्ये गतिज ऊर्जा म्हणजे काय, स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, गतिज ऊर्जेचे सूत्र आहे, याचे स्थितीज ऊर्जा आहे त्याचे हे सूत्र आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, धन ऋण व शून्य कार्य म्हणजेच काय. आता इथे आपल्या देखील क्लिअर झाले की धन ऋण शून्य कार्य म्हणजेच काय, की बल आणि बलाची विस्थापन जेव्हा एकच असते तेव्हा आपण त्याला धन कार्य म्हणतात. बल आणि बलाचे विस्थापन जेव्हा विरुद्ध दिशेने असते तेव्हा त्याला ऋण कार्य म्हणतात. आणि बल आणि बलाचे जे विस्थापन आहे एकमेकांना लंबरूप जेव्हा असतात तेव्हा शून्य रूप जे कार्य असते ते शून्य कार्य होत असते. आणि म्हणून आपण इथे धन ऋण शून्य कार्य म्हणजे काय दिलेलं आहे, ज्यावेळेस बलाची विस्थापनाची दिशा ही एकच असते तेव्हा कार्य धन कार्य होतं. ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची जी दिशा ही एकमेकांच्या विरुद्ध असते, अपोजिट असते, तेव्हा ते कार्य ऋण होते. आणि जेव्हा बल आणि विस्थापन हे एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा त्यावेळेस बलाने केलेले जे कार्य आहे ते कसं आहे, शून्य इथे दिसत आहे. अशा प्रकारे आपण इथे हे क्लिअर केलेलं आहे मुलांना. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऊर्जा अक्षयतेचा नियम स्पष्ट करा. आता ऊर्जा अक्षयतेचा नियम काय आहे की ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. बरोबर, म्हणजे तिला आपण कोणीही नष्ट करू शकत नाही आणि ती निर्माण देखील करू शकत नाही. ती सदैव निर्माण होणारी एक ती प्रक्रिया आहे. बघा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऊर्जा अक्षयतेचा नियम सांगा. आता ऊर्जा अक्षयतेचा नियम काय आहे की ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि ऊर्जा ही नष्टही होत नाही. मग ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात हे रूपांतर करता येते. विश्वातील अखिल ऊर्जा आहे ती सदैव म्हणजे ती कायम राहते. त्याच्यामुळे आपण बघा पाहत आहोत ऊर्जा अक्षयतेचा नियम आपण पाहत आहोत. ऊर्जा निर्माण ही करताही येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. तिची एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरच होते. म्हणजेच विश्वातून एकूण ऊर्जा ही सदैव अक्षय राहते. म्हणजे ती एक प्रकारे ती म्हणजे ती विजतही नाही, ती संपतही नाही, ती नष्टही होते आणि ती निर्माणही होते. म्हणजे ती कशी आहे, अक्षय आहे, म्हणजे ती कायम आहे. तर अशा प्रकारे ऊर्जा अक्षयतेचे नियम आपण पाहिले की ती ऊर्जा निर्माण करता येत नाही, ती नष्ट करता येत नाही, तिचे एका प्रकाराच्या प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. आणि त्याचप्रमाणे ऊर्जा अखिल व विश्वातील जी ऊर्जा आहे ती एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. हे आपल्या इथे नियम पाहिला आहे. जो अक्षय ऊर्जेचा ऊर्जा अक्षयतेचा जो नियम आहे तो इथे आपण मुलांना क्लिअर केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शक्ती म्हणजे काय व ती काढण्याची सूत्र काय. आता शक्ती म्हणजे काय की कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हटलं झालंय. की जे कार्य करण्याच्या दरास काय म्हटलंय, शक्ती म्हणतात. समजा हे कार्य या वेळेत होत असेल तर म्हणजेच काय, शक्ती बरोबर कार्य भागिले काल आहे. बघा इथे शक्ती बरोबर कार्य भागिले काल म्हणजेच P बरोबर W भागिले F आहे. तर अशा प्रकारे अगदी म्हणजे हा
आन्सर इन वन सेंटेन्स म्हणजे एका वाक्यातला हे प्रश्न आहे की शक्ती म्हणजे काय, म्हणजे याच्या एका प्रश्नात दोन उत्तर दोन प्रश्न इथे दिलेले आहे. या प्रश्नामध्ये शक्ती म्हणजे काय आणि त्याचे काढण्याचे सूत्र काय आहे. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कार्य करण्याच्या दराला शक्ती म्हटलं जातं. मग त्याचे सूत्र शक्ती बरोबर कार्य भागिले काल, म्हणजेच आपण त्याला P=W/T असं आपण त्याला बोलू शकतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, घरगुती उपयोगासाठी वापरले जाणारे विजेचे एकक कोणते आहे. तर घरगुती उपयोगासाठी वापरले जाणारे जे एकक आहे त्याला आपण काय म्हणत आहोत मुलांनो, युनिट म्हणत आहोत. काय म्हणत आहोत, युनिट. म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, घरगुती उपयोगासाठी वापरले जाणारे वीज आहे kWhr हे एकक त्याचे मोजले जाते, म्हणजेच यालाच युनिट म्हणतात. kWhr म्हणजेच काय, हे एकक आहे आणि त्या एककालाच काय म्हणणार, युनिट म्हणतात. म्हणजेच 1 kWhr बरोबर 1 युनिट असतं. जे 1 युनिट कधी होतं, जेव्हा 1 kWhr होणार तेव्हाच = 1 युनिट. हे आपलं क्लिअर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुक्तपतन या क्रियेत ऊर्जेचे रूपांतर कसे होते. मुक्तपतन क्रियेमध्ये कशा प्रकारचे रूपांतर होते बघा. आपण दिले की कोणतीही जी वस्तू आहे ती उंचीवर असताना तिच्या स्थितीत ऊर्जा असते. एखादी कोणतीही वस्तू जर आपण ती उंचावरून नेली, मग एखादे पाणी असू दे किंवा एखादे आपण म्हणू शकतो की एखादी वस्तू असू ती आपण वरती उचलून नेली आणि ती उंचावरून जर खाली टाकली तर वस्तू खाली बघा, कोणतीही वस्तू उंचावर असताना तिच्या स्थितीची ऊर्जा असते. मग एखादी ते आपण म्हणू शकतो की एखादी जड वस्तू आहे, एखादा दगड म्हणूया, तर एखादा दगड असेल तो आपण दरीतून समजा आपल्याला खाली टाकायचा आहे, खाली पाण्याचा ओढ आहे आणि आपल्याला तो वरून टाकायचा आहे. म्हणजेच काय की कोणती वस्तू उंचीवर असताना तिच्यामध्ये काय असते, स्थितीची ऊर्जा असते. वस्तू खाली पडत असताना तिच्यातील स्थितीची ऊर्जाचे काय होत आहे, गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर होत जाते व जमिनीवर पडत असताना ती पूर्ण गतीचे रूपांतर होते. मात्र एकूण ऊर्जा त्याच असते, म्हणजे त्याच्यात पूर्ण ऊर्जा सापडेल. मग जेव्हा खाली जाते तेव्हा तिच्यामध्ये पूर्णपणे ती गतीची ऊर्जा राहते, मग ती स्थितीची ऊर्जा राहत नाही. म्हणजेच त्याला काय म्हणणार आहोत, मुक्तपतन म्हणणार आहोत. कळालंय मुलांनो, मुक्तपतन म्हणजेच काय आहे की जी कोणतीही वस्तू उंचीवर नेत असताना त्याच्यामध्ये स्थितीची ऊर्जा असते, परंतु वस्तू खाली पडत असताना त्याच्यातील स्थितीच्या ऊर्जेचे गतीच्या ऊर्जेमध्ये जेव्हा रूपांतर होते, म्हणजे जमिनीवर पडत असताना किंवा जमिनीवर पडलेलं असताना ती पूर्ण गतीच्या अवस्थेमध्ये येते. यालाच आपण काय म्हणणार आहोत, मुक्तपतन असे म्हणणार आहोत. हे आपल्या इथे आन्सर क्लिअर झालेलं आहे. आता आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता तुम्हाला काही उदाहरण दिले आहे, सम्स आहे ते सोडवायचे आहेत. बघा तुम्हाला जे सूत्र आहे त्या सूत्राच्या माध्यमातून तुम्हाला इथे सूत्रामध्ये किमती टाकून हे उत्तर तुम्हाला सर्च करायचं आहे किंवा काढायचं आहे. चला आता आपण सुरुवात करूया. इथे दिलं आहे, रवीने एका पुस्तकाला 10 न्यूटन इतके बल लावले असतात. त्या पुस्तकाच्या बलाच्या दिशेने 30 सेंटीमीटर म्हणजे 30 सेंटीमीटर इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा. मग आता इथेच आपल्याला कार्य बरोबर बल भागिले विस्थापन, आपल्याला कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन याचं आपण काय करणार आहोत, सूत्र घेणार आहोत. म्हणजे इथे आपल्याला काय काढायचं आहे, त्यांनी सांगितलं कार्य. मग आपण शिकलो आहोत कार्याचं सूत्र काय आहे, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन आहे. मग त्या सूत्रामध्ये आपण किमती टाकून आपण त्याचं उत्तर काढणार आहोत. म्हणजे रवीकडे काय, आता आपण दिलेली माहितीकडे आपण पाहणार आहोत की रवीने एका पुस्तकाला 10 म्हणजे 10 न्यूटन इतके बल लावले. किती बल लावले आहे, 10 न्यूटन बल लावले आहे. ही आपल्याला माहिती मिळाली की पुस्तकाला किती बल लावले, 10 न्यूटन. मग पुस्तकाच्या बलाच्या दिशेने 30 सेंटीमीटर इतके विस्थापन झाले. मग 30 सेंटीमीटर इतके विस्थापन झाले, मग रवीने केलेलं कार्य किती आहे. मग आता बघा आपण इथे ज्या किमती आपल्याला दिल्या आहेत ते आपण इथे सूत्रामध्ये मांडून घेणार आहोत. इथे दिलं आहे बल म्हणजे काय, F आहे 10 न्यूटन, विस्थापन S म्हणजे 30 सेंटीमीटर. म्हणजेच आपण इथे केले आहे की 30/100 बरोबर इथे उत्तर जे आपल्याला आहे भागाकाराच्या दृष्टिकोनातून आपल्या इथे जो 0 आलाय तो पॉईंट इथे घेऊन 3 सेंटीमीटर आपल्या इथे उत्तर आपण काढून घेतलेलं आहे. 100 30 सेंटीमीटर. मग बल व विस्थापनाची दिशा एकच आहे. त्यांनी आता बल व बलाची दिशा एकच असल्यामुळे इथे कार्य कोणतं झालं आहे, धन कार्य झालेलं आहे. बरोबर. मग हे कार्य कसं आहे, धन आहे. मग कार्य धन कार्य आहे. म्हणजेच आपण पुन्हा आता कार्याची सूत्र लिहिणार आहोत. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन हे आपलं काय आहे मुलांनो, सूत्र आहे. म्हणजेच आता आपण सूत्रात माहिती टाकणार आहोत. म्हणजेच W बरोबर FS म्हणजेच काय आहे, 10 गुणिले 0.3. म्हणजेच आपण 10 ने 0.3 ला गुणलं म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते 3 जूल आलेलं आहे. म्हणजे आपण 10 गुणिले 0.3चा जर गुणाकार केला तर आपलं जे उत्तर आहे 3 जूल मध्ये आपलं आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर इथे काढलेलं आहे. मुलांना समजले तुम्हाला की कशा प्रकारे आपण कार्य म्हणजेच आपण कार्याचे सूत्र घालून आपण इथे उत्तर काढले आहे. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन नुसार जे आपलं हे उत्तर आलं आहे ते 10 गुणिले 0.3चा आपण जर गुणाकार केला तर जे आपलं उत्तर आहे ते 3 जे येणार आहे. म्हणजे इथे जर 0 काढला तर उत्तर किती येणार आहे, 3 1 3.
सोपं आहे आपलं उत्तर, बरोबर. समस्या मुलांना आपलं जे उत्तर कसं आलेलं आहे, हा 0 आणि हा 0 काढला तर इथे 3 0 हे उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आपलं फर्स्ट सम झालेलं आहे. आता आपण दुसरं क्वेश्चन पाहणार आहोत. सेम तुम्हाला समीकरण सोडवायचं आहे. इथे दिले, जर 1200ची इस्त्री प्रति दिवसात 30 मिनिटाकरिता वापरली जाते. 1200ची इस्त्री म्हणजे त्यांनी इथे प्राइस दिलेली आहे. 1200ची इस्त्री प्रति म्हणजे रोज दिवसाला 30 मिनिटाकरिता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण किती वीज वापरली आहे. तर एप्रिलमध्ये किती प्रकारची वीज वापरली आपल्याला माहिती आहे. काय दिलेली आहे की 1200 रुपयाची इस्त्री आहे. प्राइस दिलेली आहे की 1200 रुपयाची इस्त्रीमध्ये ही प्रति दिवसाला किती वापरली जाते, 30 मिनिटे वापरली जाते. तर ती एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने वापरलेले पूर्ण त्यांनी सांगितलेले की किती दिवस ती वापरली आहे. मग आता आपण उत्तरामध्ये बघा पाहणार आहोत. तर घरगुती वापरासाठी म्हणजे युनिटमध्ये वीज वापरली, म्हणजे इथे घरगुती वापरासाठी हा वापर केलाय ना, म्हणजे ते युनिटमध्ये येईल. मग युनिटच्या सूत्रामध्ये वापरून आपण त्याचं उत्तर काढणार. परंतु आधी दिलेली जी माहिती आहे ती लिहून घेणार आहोत. मग एप्रिल महिन्याचा जो दिवस आहे ते किती आहे, 30 दिवस आहे हे मेन्शन होत आहे. म्हणजे रोजचा वापर किती आहे, इथे दुसरं ॲडर आहे 30 मिनिटं आहे. म्हणजे एप्रिल महिन्याचे दिवस 30 आहे आणि रोजचा वापर 30 आहे. म्हणजेच एकूण वापर किती झाले, 30 भागिले 60 इथे केलेलं आहे. 30/60 आहे. म्हणजेच आणि वापराचा तास किती आहे, अर्धा तास आहे. म्हणजेच आता एक kWhr म्हणजेच काय आहे, बरोबर 1 युनिट आहे. kWhr म्हणजेच काय झालं आहे, 1 युनिट आहे. मग हे आपलं काय आहे, सूत्र आहे. मग या सूत्रामध्ये माहिती टाकून आपण काय करणार, उत्तर घेणार. आपण हे सूत्र घेतलं आहे. एप्रिल महिन्यातील एकूण विजेचा वापर किती आपल्याला लिहायचा आहे. मग आपण परत आता हे ते बघा सूत्र घेतलेलं आहे. kWhr म्हणजेच काय की 1.2 गुणिले हाफ घेतलेला आहे. किती घेतले आहे, 1.2 गुणिले मल्टिप्लाय 30 म्हणजे हे काय आहे, 30 दिवस आहे. अच्छा, 30 दिवस घेतला आहे आणि आपण 30 दिवस म्हणजे अर्धा घेतला आहे. म्हणजेच आपण याचा गुणाकार करून हाफ गुणिले 30 याचं जे उत्तर आलेलं आहे ते मुलांना इथे दिलेलं आहे 15 हे उत्तर आले आहे. म्हणजे पुन्हा 1.2 गुणिले 15 मग याचं जे उत्तर आहे ते इथे बघा 18 पॉईंट युनिट असं याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपण याचा गुणाकार करून हाफ गुणिले 30 म्हणजे अर्धा दिवस वापरलेला आहे ना, आणि म्हणून जे आपलं इथे उत्तर आलेलं आहे हाफ गुणिले 30 म्हणजेच काय परत 1.2 गुणिले 15 मग म्हणजे त्याचा याचा गुणाकार केला म्हणजे किती उत्तर येत आहे, 18 उत्तर येत आहे. आणि म्हणून हे युनिट आपल्या इथं क्लिअर झालेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना जे आपलं पूर्ण युनिट आहे ते किती येणार आहे की एप्रिलमध्ये महिन्यामध्ये वापरले गेलेले युनिट किती असणार आहे, 18.0 हे आपल्या इथे उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण हे जे उत्तर आहे ते इथे काढून घेतलेलं आहे. आपण सराव खेळ परीक्षेच्या माध्यमातून आपण प्रश्नाचे उत्तर इथे घेतलेले आहे. तसेच म्हणून की आपले जे क्वेश्चन आहे, जो आपलं कार्य आणि ऊर्जा या पाठाच्या दरम्यान आलेले जे हर एक प्रकारचे जे घटक आहेत ते देखील आपण समजून घेतले. कार्य म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेचे जे प्रकार आहेत ते कोणत्या प्रकारचे ते पाहिले की जे यांत्रिक ऊर्जा आहे मग त्याचे देखील 2 प्रकार पडतात, गतीची ऊर्जा आणि स्थितीची ऊर्जा. त्याचप्रमाणे ऊर्जाचे जे अनेक प्रकार आहेत ते देखील पाहिले. उष्णता ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आहे, ध्वनी ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे, त्याचप्रमाणे अणुऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा आहे. त्या कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण वीज पाहिले, जूल पाहिलं, अर्क पाहिलं, ते कशा प्रकारचं आहे ते देखील आपण या पाठाच्या दरम्यान आलेले जो हर एक जो टॉपिक आहे तो आपण इथे कव्हर केला आहे. तसेच या पाठाच्या दरम्यान आलेले जे सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तर त्याच्या देखील आपण स्पष्टीकरणासहित आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, ते प्रश्नोत्तर सोडवलेलं आहे. तर मुलांनो, हा पाठ मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगितला आहे आणि तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटूया एका नवीन पाठामध्ये, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.